आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला चला. उतरा. 20 40 50 60 60 आणि 20 किती हो? 80. हा 80 80 90 आणि 100. आपल्या शक्तीचा आजचा खेळ चांगलाच रंगला म्हणायचा. हो ना, नाही म्हटलं तरी कालच्या पेक्षा 100 रुपये जास्तीचे मिळाले. ही आपल्या शक्तीची मेहरबानी आहे. ती खेळ खेळायला लागल्यापासनं लोक पण थांबायला लागल्यात. होय, अगदी गुणाची आहे माझी पोर. ए आहे, बोल ना. तुझ्या या गुणाच्या पोरीला यापेक्षा मोठ्या गावात घेऊन जाणारेस ना? अरे देवा, हे खूळ अजून आहेच का तुझ्या डोक्यात? अगं त्याला मोठं गाव नाही, शहर म्हणतात. तेच ते. तिथे समुद्र असतं, ट्रेन असते, विमानं असतात, मोठी मोठी दुकानं असते आणि बाग सुद्धा असते. असते म्हणजे असतेच की. आणि त्या बागेमध्ये लहान लेकरांना खेळायला खेळणी बी असतात. मग आपण आता कधी जायचं? तिने हे कुणाचं काय ऐकून शहरात जायचा हट्ट धरलाय आणि तुम्हाला बी काय कळत नाही का? पटकन विषय बदलायचं सोडून तुम्ही बी काय तिच्याशी त्याच विषयावर बोलत बसला. अगं लाडकी लेक आहे माझी. हा, तिला काय हवं नको हे मी बाप म्हणून बघाय नको का? बाबा बरोबर आहे तुमचं. मग आता आपण कधी जाणार आहोत? हो, तिकडं नुसतं फिरायला जायचं म्हटलं 1000 रुपये लागतात. तिथं दिवसाला 100 रुपये कमवायची मारामारी. आपण किती कमवतो हे महत्वाचं नाही, जे काय कमवतो ते शक्तीसाठी कमवतो. त्यामुळे लवकरच आपण शहरात पण जाणार आणि शक्तीला काय हवंय ते घेऊन पण देणार. आजी, आजी उठ ना. काय ग, काय झालं? तहान लागलीये, पाणी हवंय. अगं मला म्हातारीला उठायला त्रास होतो आता. जाऊन पीच. तू पण ना आजी. कोण? माझ्यासारखी दिसणारी कोण आहेस तू? मी तुझी ताई आदिती. आपल्या दोघींचा जन्म एकाच आईच्या पोटी झालाय. मला कोणी ताई नाहीये. मी माझ्या आई बाबांची एकटीच मुलगी आहे. तू असं म्हणतेस कारण तुला खरं काय ते माहित नाहीये. हे तुझे खरे आई बाबा नाही आहेत, ते तर दुसरीकडेच आहेत. नाही, खोटं बोलतेस तू. नाही, खरं तेच सांगते. मला पण हे मेल्यावर कळलंय. ए, तू असं काही बोलू नकोस. मी आधीच तुला बघून घाबरलीये, त्यात तू असं काही बोललीस तर मग जाऊ दे. मी आता माझ्या बाबांनाच बोलवते. नाही, तू आता कोणालाच उठवणार नाहीयेस का? कारण त्याआधी तुला खरं काय ते सांगणार आहे. तुझ्या बाबांपासूनच खरं काय ते सांगायला सुरुवात करणार आहे. त्यानंतर तुला ज्या कोणाला बोलवायचंय तू त्यांना बोलवू शकतेस.
तू माझ्या बाबांबद्दल काय सांगणार आहेस? हेच की काही वर्षांपूर्वी घडलेला तो प्रसंग मला आत्ताही माझ्या डोळ्यांसमोर दिसतोय. तू आत्ता ज्यांना बाबा बोलतीयस तो माणूस त्यावेळी जीवाच्या आकांताने धावत होता. आजीचं काय खरं नव्हता. होय होय, एकदम थोडक्यात वाचल्या. परीनं अजून नीट उलटी केली तर वाचल, नाहीतर अजून बी मला काहीच खरं वाटना. उलटी कर, अजून कर, नाही तर तुझ्या घशात अजून मिठाचं पाणी होते. हे आहे की त्याला काय झालं आहे? जे पण काय झालंय ना ते तुझ्याच मुळे झालंय. माझ्यामुळं? अगर मी केलंय का असं? ते मला माहित नाही, पण तुझ्याच मुळे ती झाडावर मारायचं औषध प्यायले. अगं आहे, मी खरंच सांगतोय, मी तिला काही बोललो नाही आणि भांडलो पण नाही बघ तिच्याशी. मग काय गंमत म्हणून जीव द्यायला निघाली होय ती? तू काही कमी नाहीये. तिला काय होऊ दे, मग तू आहे आणि मी आहे. माझ्या पोटात जळजळल्यासारखं वाटतंय, नुसती आग होती. मग होणारच. तुला कोणी असल्या नसत्या उचापत्या करायला सांगितल्या. मला वाटतंय आता भांडत बसायची वेळ नाही. आपण आत्ताच्या ताईला दवाखान्यात घेऊन जाऊ. चला बरं. कधी नाही तर चांगली अक्कल हुशारीची गोष्ट केली. चल 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 लवकर. का असं का केलंस तू? अगं तू तुझ्या जीवाचं बरं वाईट केल्यावर आमचं काय झालं असतं याचा विचार करायला हवा होता ना. विचार करत होते, सगळ्यांचा विचार करत होते. म्हणूनच एवढं मोठं धाडस केलं. का जगायचं? पोटाला पोर नसताना कुणासाठी जगायचं? लग्नाला 4 वर्ष झाली, अजून मूलबाळ नाही. अगं पण याबद्दल आम्ही तुला कधी काही बोललो काय? पण आजूबाजूच्या बायका येता जाता टोचून बोलतात, विनवतात. त्यांच्या पोरांना मायेनं जवळ घेतलं तर रागाने हिसकावून घेतात माझ्याकडून. तेव्हा मला काय वाटत असेल याचा विचार केला होता का तुम्ही? हे बघ, समध्याच गोष्टी आपल्या नशिबात नसतात. कुठल्या डॉक्टरकडे नाहीतर बुवा बाबांकडे जायचं म्हटलं तर तुमचं हेच उत्तर ठरलेलं असतं. अगं पर याआधी आपण काय कमी पैसा खर्च केला काय? त्याचा काही फायदा झाला काय? म्हणूनच म्हटलं मी हा विषय कायमचा संपवून टाकते, म्हणजे तुमचा खर्च पण व्हायला नको आणि कुणाची बोलणी पण ऐकायला नको. तुमच्या दोघांचं पण बोलणं झालं असेल तर मी काय सांगते ते नीट ऐका. अजून पण तुमचं काही वय गेलेलं नाहीये. तुम्ही काही पण बोलू दे, पण मला खात्री आहे मी डोळे मिटायच्या आत तुझ्या कुशीत माझं नातवंड नक्की खेळत असणार. ए गुंड्या, अजून किती दिवस असं पोटात लात मारत राहणार आहेस? तुझी किती आतुरतेने वाट पाहते माहितीये का तुला? लवकरच आपली गाठभेट होणार आहे. का म्हणून काय विचारतोस? मला तुझे खूप लाड करायचे. तुला माझे लाड करून घ्यायला आवडतील ना? एकदा का आपली गाठभेट झाली ना, फक्त तू आणि मी. माझ्यासाठी तूच माझं जग असणार आहेस आणि तुझ्यासाठी मी. देव तुमचं भलं करो. कपाळ वाचणार, भविष्य सांगणार, आयुष्याचं सारं गणित अचूकपणे मांडणार. तुमच्या संसाराच्या वेलीवर लवकरच फूल येणार. दुडू धावणार घरामध्ये मूल येणार. राणीला बाळ होणार. बाळाची ती आई आहे, पण नशिबी त्यांच्या ताटातूट नियतीला घाई आहे. नियतीचा असा फेरा त्यातून कोणीच सुटलं नाही. मी मांडलेलं भविष्य अजून कधीच चुकलं नाही. कपाळ बघणार, भविष्य सांगणार, आयुष्याचं सारं गणित अचूकपणे मांडणार.
मैत्री ज्यूस. मला नकोय. तुझ्यासाठी नाहीच आहे, आपल्या होणाऱ्या बाळासाठी. आजपासून आपलं बाळ रोज प्रोटीनयुक्त ज्यूस पिणार, म्हणजे जन्मल्यापासूनच ते एकदम फिजिकली स्ट्रॉंग असणार, अगदी त्याच्या बाबासारखं. आणि मेंटली सुद्धा स्ट्रॉंग असणार, अगदी त्याच्या आईसारखं. मैत्री काय झालं, एरवी मी बाळाचा विषय काढला तर तुला काय किती बोलू असं होतं, तुला थांबावं लागतं लिटरली. आणि आज काहीच बोलत नाहीयेस, शांत शांत आहेस. काय झालंय? मला आई आदिशक्तीच्या दर्शनाला जायचंय. आता हे काय मध्येच? मला त्याचं भविष्य खोटं ठरवायचंय. कोणाचं भविष्य? काय बोलतेस तू? तो आला होता, त्याने सांगितलं की माझ्या बाळामध्ये आणि माझ्यात दुरावा निर्माण होणार आहे. मला भीती वाटते. मला आत्ताच्या आत्ता आई आदिशक्तीच्या दर्शनाला जायचं. प्लीज आपण जाऊया ना, प्लीज आपण जाऊया ना. मैत्री, आत्ता जाता येणं नाहीये शक्य. अगं तुझी ड्यू डेट जवळ आली आहे. आज संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचंय, लक्षात आहे ना? मग आत्ता ह्या अशा परिस्थितीत तुला कुठलाही प्रवास कसा झेपेल? त्याचं भविष्य? कोणाचं भविष्य? कोणीतरी असंच काहीतरी येऊन बोलून गेला आणि त्याचा तू एवढा सिरियसली विचार करतेस? नाही, मला नाही वाटत की तो असाच कोणीतरी होता. मला माहितीये आई आदिशक्तीच या सगळ्यातनं मार्ग काढणार आहे, माझ्या बाळाचं रक्षण करणार आहे. मला आत्ताच्या आत्ता आई आदिशक्तीचं दर्शन घ्यायचंय. रूपा, रूपा. काय साहेब? काही साहेबांकडे जरा नीट लक्ष ठेवायचं. त्यांना काय हवंय नकोय ते सगळं इथे जाणून द्यायचं. काही साहेब या रूमच्या बाहेर पडणार नाहीत, याची जबाबदारी तुमची. हो साहेब. जा आता. आणि हा, तो आपला ड्रायव्हर किशोर, त्याला द्या पाठवून. हो साहेब. प्लीज माझं ऐका ना. मैत्री, मी तुझं नेहमीच ऐकतो, पण आता प्रश्न तुझ्या तब्येतीचा आहे, त्यामुळे मी कोणाचंच ऐकणार नाही, अगदी तुझंही नाही. घे ज्यूस घे. सर तुम्ही मला बोलवलं? हो. मी घरात नसताना माझ्या परवानगीशिवाय घरातनं एकही गाडी बाहेर पडणार नाही. तुमच्या ताईसाहेबांनी कितीही रिक्वेस्ट केली तरी. आलं लक्षात? हो सर. निघा. मैत्री, तुला माझं वागणं बोलणं आवडलं नसेल तर आय एम सॉरी. हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय, तुझी काळजी वाटते म्हणूनच करतोय, आपल्या बाळासाठी. बघ, आत्ता ह्या क्षणी तुझ्यापेक्षा मला दुसरं जगात काहीही महत्वाचं नाहीये. आणि तुला आदिशक्तीचंच दर्शन घ्यायचं आहे ना, मग देव तर सगळीकडे असतो. आपल्या घरातल्या देवाऱ्यासमोर हात जोडून तुला जे काही मागायचंय ते माग देवाकडे. माझी खात्री आहे देव तुझं नक्की ऐकेल. हे बघ, मी ऑफिसला गेल्यानंतर तू फक्त आणि फक्त स्वतःची काळजी घेणार आहेस, कळलं? आत्ता माझ्या समोर तू हा ज्यूस संपवणार आहेस, प्लीज, आपल्या बाळासाठी. माझ्या समोर संपवायचा. व्हेरी गुड. मैत्री, 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 रूपा, किशोर. अरे कुठे? काय झालं साहेब? मैत्री कुठे? काय विचारलं मी? मैत्री कुठे? मी जाताना बजावून गेलो होतो ना की मैत्रीला या अशा अवस्थेत कुठेही बाहेर जाऊ देऊ नका. मग तरी ती घराबाहेर गेल्यानंतर मला कोणी फोन करून का नाही कळवलं? त्यांनी जाताना सांगितलं होतं की त्यांच्याबद्दल कुणालाच सांगायचं नाही म्हणून. अच्छा, म्हणजे या घरात माझ्या शब्दाला काहीच महत्व नाहीये, बरोबर ना?
सर तसं नाही, पण काय आणि मला एक सांग, जर तिच्या जागी तुझी कोणीतरी बहीण असती तर तिला अशा अवस्थेत घराबाहेर जाऊ दिलं असतंस? मला बोलवलं. मैत्री कुठे? मी पार्किंग मध्ये होतो. मैत्री मॅडम आल्या आणि चिंच खायला हवे असं म्हणाल्या, म्हणून मी आणायला गेलो आणि येऊन पाहतो तर मैत्री ताई गाडी घेऊन निघून गेल्या होत्या, बरोबर ना? मी सगळ्यांना बजावलं होतं, काही झालं तरी या अवस्थेत मैत्रीला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. मग तरी सुद्धा ती कशी गेली? ते असं काय करतील असं वाटलं नव्हतं, पण मी तुम्हाला ताबडतोब फोन केला आणि गेट आउट, गेट आउट. अगं बाहेर ये लवकर. काय रे, काय झालं रे? मंत्री अडकले असं वाटतंय. मी छत्री आणतो. पोर अडकलीये, आता आपल्याला तिला सोडवायला हवं. होय होय, अगं तिला घरात घेऊन जायला पाहिजे आधी. अहो कोण आहे ही? आता तू चौकशा करू नकोस, पाणी गरम कर पटकन आणि कपडे घेऊन येताना. बाकीचं मी सगळं बघते. हो. काय झालं? अहो थांबा जरासं. आले. बिचारी मोकळी झाली. सोन्यासारख्या 2 मुली जन्माला आल्या. देवानं तुझं ऐकलंय, त्यांनीच तुझ्यासाठी हे पोर पाठवलंय. पहिली पोर जन्माला आली ना तेव्हा आई शुद्धीत होती, पण आता ती बेशुद्ध आहे. आपल्याला दुसरी पोर झाली याची तिला जाणीवच नाही. तेव्हा तिची दुसरी पोर आजपासून तुझी झाली. यापुढे तू या पोरीची आई असणार आहेस. म्हणजे तू खरंच माझी बहीण आहेस? हो, मला पण हे तेव्हाच कळलं जेव्हा माझ्या काकाने मला ठार मारलं. बाप रे, तुझा काका एवढा वाईट आहे? फक्त काकाच नाही, त्या घरात असलेले आजी, आत्या, मामा, आजोबा सगळे वाईट आहेत. आपल्या आईला छळतायत, मारहाण करतायत आणि वेळी ठरवून बांधून ठेवतायत. पण ते सगळे असे का करतायत? कारण आपल्या आईकडे खूप पैसा आहे आणि त्यांना तो हवाय. बाप रे, मग आता तू काय करणार आहेस? फक्त मी नाही, आता जे काही करायचंय ते आपल्या दोघींना मिळून करायचंय. आपल्या आईला त्रास देणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. पण आपण तर लहान आहोत ना,
लहान असलो तरी मी आत्मा आहे. माझ्याकडे खूप ताकद आहे, पण मी एकटी करू शकत नाही. मला कोणाच्या तरी शरीराची गरज आहे आणि माझ्यासाठी ते काम तू करणार आहेस. मग मी एकेकाला कशी अद्दल घडवते ते तू बघशीलच. असं काय घडणार असेल तर मग चांगलंच आहे की. तू पटकन जा आणि तुझ्या आजीला बाहेर घेऊन ये. मला तिच्याशी महत्वाचं बोलायचं. आजी आजी काय झालं? ये ये तू ये. अगं 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 काय चाललंय तुझं? सांगून पण ऐकत नाहीस. एवढ्या रातच्याला मला कुठे घेऊन चाललीयस? तू एकदा भेटून तर बघ, कळेल तुला. अगं पण कोणाला भेटायचंय सांगशील का? ही बघ, तिला भेटायचं. आदिशक्ती